Sanjay Ghodawat University, Kolhapur. Admissions open 2026-27. Spread over 165 acres. Placement assistance to students. Engineering and Technology, BTech, MTech, PhD, Aeronautical Engineering, Electronics and Communication, Civil Engineering, Computer Science and Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Artificial Intelligence and Data Science, Robotics Process and Automation, BCom, BBA, MBA, MBN, Fintech and Data Analytics, BCA, MCA, Full Stack Development, BSc Biotechnology, BSc Food Science and Technology, BSc MC Chemistry Physics, BA LLB, BBA LLB, LLB, BPharm, MPharm, BSc Clinical Research and Technology, B Design, Fashion Design, Interior Design, Product Design, Communication and Design. Kolhapur Sangli Highway, Ati Grade District, Kolhapur. Phone number 9011039800, 9011022567. अवश्य भेट द्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा. आमदार जयंत पाटील, आमदार गोपीचंद पडळकरांचे समर्थक एकमेकांना भिडले मध्यरात्री. पाहूया विशेष बातमी, नेमकं घडलं काय. सध्या सांगलीमध्ये जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये मध्यरात्री जोरदार संघर्ष झाला. या घटनेत गाड्या आणि घराची तोडफोड झाल्याची माहिती समोर येते. सांगली जिल्ह्यातील विटा शहरात आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावरील एका स्टेटसमुळे हा वाद वाढल्याचं सांगितलं जात आहे. जयंत पाटील यांचे समर्थक महेश कुपाडे आणि अमृता कुपाडे यांनी गंभीर आरोप करत गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी त्यांच्या ट्रॅव्हल्स बुकिंग कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप केलाय. कार्यालयातील साहित्याची नासधूस करण्यात आली असून संपूर्ण घटना कार्यालयात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महेश कुपाडे यांच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियावर ठेवलेल्या एका स्टेटसबाबत काही कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला. त्यानंतर दोन्ही गटामध्ये शाब्दिक वाद झाला आणि हा वाद पुढे हाणामारी आणि तोडफोडीपर्यंत पोहोचला. संतप्त झालेल्या काही जणांनी ट्रॅव्हल्स कार्यालयावर हल्ला करत काचेचे साहित्य आणि इतर वस्तूंची तोडफोड केल्याची माहिती समोर येते आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.